भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आम्ही सर्व पदाधिकारी आमचे शहर जिल्हाध्यक्ष अनिलजी मोहिते साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय कलेक्टर साहेब तसेच DSO मॅडम यांची भेट घेतलेली आहे। ही भेट घेत असताना प्रामुख्यानं जे आपण पाहतोय की सोशल मीडिया असेल किंवा प्रत्यक्ष देखील नागरिकांना गॅस घेताना किंवा बुकिंग करताना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे। त्यांना तासनतास तिथं गॅस एजन्सीच्या बाहेर लाईनला उभं राहावं लागत आहे। त्याचबरोबर शहरात अनेक हॉस्टेल्स आहेत, मुलींचे वसतिगृह आहेत, त्या ठिकाणी देखील गॅस पुरवठा बंद झालेला आहे। त्याचबरोबर MIDC सारख्या जे औद्योगिक क्षेत्र आहे त्यांचा देखील गॅस पुरवठा बंद आहे। त्याच्यामुळं फार मोठा प्रश्न तयार झालेला आहे। परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रशासन आणि गॅस पुरवठा करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामुळे कुठेतरी सावळा गोंधळ दिसत आहे। ज्या गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्या ऑनलाईन बुकिंग ते प्रत्यक्षात सांगतात की आमच्याकडे स्टॉक उपलब्ध आहे, परंतु बुकिंगसाठी ग्राहक गेल्यानंतर त्यांची बुकिंग होत नाही आहे। त्याचबरोबर जे गॅस वितरकच्या एजन्सी आहेत त्यांच्याकडून देखील जिथं ग्राहक बुकिंगसाठी आल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारची फॅसिलिटी दिली जात नाही, उन्हात उभा राहावं लागते। त्या ठिकाणी आम्ही आज कलेक्टर साहेबांना मागणी केली की ग्राहकांसाठी त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा। आपत्कालीन परिस्थिती जर मेडिकल इमर्जन्सी जर उद्भवली त्या ठिकाणी जे मेडिकल किट असतात किंवा डॉक्टरची व्यवस्था केली पाहिजे। याचबरोबर नागरिकांचा मध्ये जो गैरसमज पसरतोय या गैरसमजामुळं हा संपूर्ण रोष हा सरकारवर येत आहे। म्हणजे कंपन्यांचा आणि अधिकाऱ्यांचा जो दोष आहे, त्यांच्या कारभारामधला जो सावळा गोंधळ आहे त्याचा विनाकारण नागरिकांना त्रासास सामोरं जावं लागत आहे आणि या त्रासामुळं त्या ठिकाणी सरकारवर जनतेचा रोष येत आहे। त्याच्यामुळं आता आम्ही मागणी केली, या कंपन्यांना व्यवस्थित सूचना द्या, अधिकाऱ्यांनी व्यवस्थित काम करा। जर तुमच्या कामात कुठं कुचराई आढळली आणि तुमच्यामुळे जर सरकारवर रोष येत असेल तर निश्चितपणे जे कंपनी असतील, जे अधिकारी असतील, जे दोषी ठरतील त्यांच्यावर कारवाईची मागणी आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेली आहे। गॅसच्या जे अडचणी आहेत तर त्याच्या संदर्भात आम्ही महिला आपले ते शहर जिल्हाध्यक्ष मोहिते साहेब, आमचे सर्व नगरसेवक आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। तर जो गॅसचा तुटवडा आहे तो यांनी आपण प्रशासनाने शासनाने तो सुरळीत करावा। कारण आज गॅस महिलांना बघतोय आपण, तर आज असं वाटतंय की घरासमोर किंवा घरामध्ये की चुली मांडावं काही, आणि सरपणाचंही आपण बघतोय आता सरपण आणावे लागेल आणि चुली मांडावी लागते रे। आम्हा लेडीजला खूप अशा याच्या गॅससाठी अडचणी येत आहे। तर मी एकच विनंती असं करेन की याला प्रशासनाला की शासनाला की आपण हे गॅसचा जे तुटवडा आहे तो आपण सुरळीत चालू करावे। कारण बरेच ठिकाणी अडचणी आहेत आणि आपण पाहतोय तर गॅसच्या संदर्भात आमच्या सरकारचं नाव बदनाम केलं जातं आहे। तर सरकारचं नाव बदनाम न करता गॅस जो इथून कंपनीमधून जो गॅस येतो त्या गॅस कंपन्यांना पुरेसा गॅस पुरवठा नसल्यामुळं हा सर्व परिस्थिती आता उद्भवलेली आहे।